नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 2 सप्टेंबरचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज एक कमी दाबाचे क्षेत्र हरियाणामध्ये असून दुसरे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये आहे व एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. आज राज्यात वाऱ्याचा जोर वाढेल. तसेच आज जळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग, संभाजीनगरचा पूर्व भाग, तसेच जालना, हिंगोली, तसेच परभणी जिल्ह्याचा उत्तर भाग, वाशिम जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग, नांदेड जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बीड जिल्ह्याचा पूर्व भाग, नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, लातूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच कोकणात पुणे, सातारा, कोल्हापूर येथे घाटमाथ्यावर, नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग सोडून इतर भागात, जळगाव व बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात, संभाजीनगरच्या इतर भागात, परभणी व वाशिम जिल्ह्याच्या इतर भागात, बीड जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच अकोला, अमरावती, यवतमाळ, धाराशिव, सोलापूर, तसेच अहिल्यानगरचा पश्चिम भाग सोडून इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. दुपारनंतर तालुक्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. महत्त्वाचे: दिनांक 4 सप्टेंबरपासून राज्याच्या दक्षिण भागाकडून म्हणजे सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यापासून राज्यात भाग बदलत पुढील 5 ते 6 दिवस पाऊसमान कमी होत जाईल. त्यामुळे सदर काळात ज्या शेतकरी बंधूंचे पिके काढायचे असतील तर त्यांनी झाकण्याची व्यवस्था करून पिके काढून मळणी करून घ्यावी. नंतर दिनांक 13 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात भाग बदलत दिनांक 10 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता राहील. तसेच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चक्राकार वाऱ्यामुळे काही जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील. सदर माझा हा सप्टेंबरचा अंदाज राहील. ऑक्टोबरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील. ऑक्टोबरचा अंदाज मी फार पूर्वीच दिलेला आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.